मुंबईतील डॉक्टर R.N. कुपर रुग्णालयात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात प्राण गेलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने 3 डॉक्टरांना मारहाण केली आहे। हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। ही घटना पुन्हा एकदा वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। कुपर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलंय की एका महिला रुग्णाला रात्री 12:22 ते 12:32च्या दरम्यान गंभीर अवस्थेमध्ये आपत्कालीन विभागात आणलं गेलं होतं। त्यांनी तातडीने प्रोटोकॉलनुसार म्हणजे CPR द्यायला त्यांना सुरुवात केली, परंतु दुर्दैवाने रुग्णाला वाचवता आलं नाही। रुग्णाचा जीव गेल्याची माहिती नातेवाईकाला दिल्यानंतर त्याने रुग्णालयात गोंधळ घालायला सुरुवात केली। तसेच रुग्णालयातील कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर, निवासी डॉक्टर आणि आपत्कालीन वॉर्डमधील एका इंटर्नला त्यांनी मारहाण केली। या घटनेनंतर रुग्णालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे।